नाही, फार मनधरणी आम्ही कुणाची केली नाही. निवडणूक आहे, निवडणूक झाली पाहिजे अशीच इच्छा आमची सर्वांची होती आणि म्हणून आता 630 मतं या ठिकाणी आहेत. आता निवडणूक समोर आहे. आता 4 उमेदवार त्या ठिकाणी आहेत. एक प्रमुख उमेदवार उबाटाचे आहेत. त्यांनी माघार घेतलेलीच नाही, आम्ही त्यांनी कोणाला म्हटलंही नाही. आणि त्याबरोबर अजून 2 उमेदवार आणि आमचा एक उमेदवार, असे 4 उमेदवार रिंगणामध्ये या ठिकाणी आहेत. आमची बिलकुल तयारी आहे. निवडणूक होईल आणि मला वाटतं की सर्वाधिक मतं मला वाटतं की आता राहिलेल्या ठिकाणी जागेपैकी ते जळगावमध्ये आम्हाला या ठिकाणी मिळतील. महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे एकत्रितपणे लढत आहोत. भाऊ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे. हा, जळगावमध्ये शिवसेनेचा एक अर्ज या ठिकाणी राहिलेला आहे. एक नगरसेविका आहेत काळे म्हणून, त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले शेवटपर्यंत, पण या ठिकाणी गोकुळ गीते यांनी फोन शेवटी स्विच ऑफ केला. त्यांनी त्या ठिकाणी आपला फॉर्म त्या ठिकाणी कायम ठेवला. आता तेही त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहे. पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. खूप मोठं बहुमत, जवळपास 80% मतं ही आमच्या त्या ठिकाणी महायुतीची त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की ही जागा सुद्धा आम्ही मोठ्या बहुमताने त्या ठिकाणी निवडून आणू. आज राज्यामध्ये जवळपास 5-6 जागा ज्या बिनविरोध झालेल्या आहेत. 17 पैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहे. 11 जागेवर या ठिकाणी लढत आहे. 11 जागा सुद्धा सगळ्या विक्रमी मतांनी या ठिकाणी महायुतीच्या निवडून येतील. मी आधी सांगितलं की एकही जागा महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळणार नाही. एकही विधान परिषदेला आमदार या ठिकाणी त्यांचा निवडून येणार नाही. राज्यात ठिकठिकाणी विधान नाही, जळगावला आम्ही खूप प्रयत्न केलेत, नाशिकला खूप प्रयत्न केलेत. मी शेवटपर्यंत गणेश गीतेंशी फोनवर बोलत होतो. गोकुळ गीतेंशी सकाळी 2दा बोललो, त्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकला. त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं नाही. मला वाटतं ठीक आहे, शेवटी तिथे आमचं खूप मोठं बहुमत आहे. 80% वर मतं ही आमची महायुतीची त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आमचं उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणारच आहे. त्या बाबतीत कोणाची मनामध्ये शंका नाही. पण जळगावला सुद्धा शिवसेनेचा एक उमेदवार या ठिकाणी राहून गेलेला आहे. त्या बाहेरगावी गेलेला असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या, काय असेल नसेल ते, पण उद्यापासून आम्ही सगळे तयारीला लागू आणि आम्ही महायुती म्हणूनच सगळेजण या ठिकाणी निवडणूक लढवू. हो, या निवडणुकीच्या माध्यमातून यश आलं, पण शिवसेना मात्र अडून बसलेली होती. जागा वाटपावरूनचा हा जो तिढा होता हा महागारीपर्यंत कायम दिसला. आता निवडणूक सोपी वाटत नाही तशी. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण तुम्हालाही माहित आहे इथे मतांची संख्या कशी आहे म्हणून आणि काय होणार आहे म्हणून. मला सांगायची गरज नाही. या ठिकाणी जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. आम्ही सगळेजण ठिकाणी सोबत आहोत. ज्यावेळेला मतदानाचे आकडे येतील त्यावेळेला आपल्याला कळेल. बहुत त्याची जाहीर माघार वगैरे यासाठी काही प्रयत्न पुढच्या काळात होतील का? आणि महायुतीचं बहुमत जरी असलं मात्र आता या ठिकाणी महायुती राहिलेली नाहीये आणि राज्यात देखील महायुती अभेद्य दिसत नाहीये. बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली आहे. काही ठिकाणी होणार आहे, पण नेत्यांमध्ये एकमत आहे. तिन्ही पक्षांचे नेते, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे सगळे अध्यक्ष आहेत पार्टीचे, सगळ्यामध्ये एकमत त्या ठिकाणी आहे. तिथे कुठेही अडचण नाही. आम्ही सगळे महायुती म्हणून एकमताने या ठिकाणी लढणार आहोत आणि निकाल आल्यावर तुम्हाला कळेल की आमची महायुती किती अभेद्य आहे. बंडखोरांवर कारवाई होणार आहे का? ज्यांनी बंडखोरी केलेली निश्चित ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, पण बंडखोरी ज्यांनी केलेली आहे त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती की भाजपने जेमतेम 4 जागा दिल्या, त्यातही बंडखोरी उभी केली. आता तो विषय मला वाटतं वरिष्ठ पातळीवरचा आहे. तो काही माझा विषय नाही. कोणी किती जागा घेतो दिल्लीपर्यंत विषय गेलेला होता, आपल्याला माहित आहे. तिथून तो निर्णय झालेला आहे आणि एकमताने हा निर्णय झालेला सगळ्यांच्या तिघा पक्षाच्या अध्यक्षांच्या प्रमुखांच्या एकमताने हा निर्णय झालेला आहे. त्यावर आता न बोललेलं बरं. भाऊ, प्रताप पाटलांना उमेदवारी मिळाली म्हणून या ठिकाणी बंडखोरी झाली असं वाटतं का? मला वाटतं काही तसं संबंध नाहीये. त्या गोष्टीचा अजिबात काही संबंध नाहीये. त्यामुळे बंडखोरी झाली असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आपल्या उमेदवाराला काय फटका बसण्याची शक्यता असं वाटतंय? मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विक्रमी मतं हे आमच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळतील, जळगावमधून मिळतील.